नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चाललोय नाशिक शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कश्यपी धरण परिसर इथे आणि त्याचबरोबर वाटेतल्या गिरणारे गावाच्या थोडं अलीकडे असलेल्या खंडोबा महादेवाचे मंदिर असलेल्या टेकडीवर सूर्यास्त बघण्यासाठी। तर आता आधी चाललोय कश्यपी धरण परिसर इथे। धरणाचा परिसर सुरू झाला की जागोजागी अशी छोटी रेस्टॉरंट्स दिसतात आणि या निसर्गरम्य परिसरात मुक्काम करायचा असेल तर रिसॉर्ट्सचा पर्यायही उपलब्ध आहे। कश्यपी नदीवर बांधलेल्या या धरणाच्या खाली 1965 मध्ये बांधलेले गंगापूर धरण आहे। गंगापूर धरण क्षेत्रात गाळ साचल्याने त्याची पाणी साठवण क्षमता हळूहळू कमी होत गेली आणि नाशिककडे जाणाऱ्या उजवा कालवा परिसरातही लोकवस्ती वाढल्याने तो बंद करावा लागला। या दोन कारणांमुळे 1998 साली कश्यपी धरण बांधण्यात आले। थोडा वेळ धरण परिसरात थांबून आता निघालोय गिरणारे गावाच्या पुढे असलेल्या खंडोबा महादेव मंदिर टेकडीवर। खंडोबा महाराज व महादेवाचे मंदिर असलेल्या या टेकडीला 250 पायऱ्या आहेत। पायऱ्या चढून दमायला होतं, पण वरती गेल्यावर वरून खाली दिसणारी छोटी छोटी शेतं आणि छोट्या छोट्या वेगाने जाणाऱ्या गाड्या बघायला वेगळीच गंमत येते। वरती आल्यावर दिसतो तो मंदिराचा परिसर आणि मोठे वडाचे झाड।
मंदिराच्या एका बाजूला जाऊन दूरवर बघितले तर दिसते एका बाजूला सिमेंट कॉन्क्रीटच्या मोठ्या मोठ्या इमारती, कारखाने आणि उद्योग यांचे नाशिक, तर दुसऱ्या बाजूला छोटी छोटी शेते, छोटी छोटी घरे, हिरवाई आणि उंच उंच पर्वतांचे नाशिक. दर्शन घेऊन आम्ही निघालो टेकडीच्या दुसऱ्या टोकाला सनसेट पॉइंटकडे. शांत निवांत परिसर, लांबवर दिसणारे गंगापूर धरण आणि डोंगरांमध्ये होणारा सूर्यास्त बघणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे.